कारण हिंदुत्व अर्थात शिवसेना म्हटल्यानंतर भूमिपुत्र आले, हिंदुत्व आलं, पण आता हे यांचं त्या शब्दाशी काही देणं घेणं राहिलं असं वाटत नाही. कारण 1-2 दिवसापूर्वी त्यांनी जे पालघरमध्ये केलं तर चौधरीला प्रवेश दिला, काशीनाथ चौधरी. आता त्यावेळेला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा किती आगडोम उसळवलं होतं त्यांनी, साधू हत्याकांड म्हणजे दुर्दैवी घटना होती. पण त्याच्यातल्या ज्याच्यावरती यांनीच त्याला बदनाम केलं होतं त्याला पक्षात घ्यायला तयार झालं. बरं, माझं काय म्हणणं आहे की तो बोबाटा झाल्यानंतर त्याला स्थगिती दिली. पण 2 प्रश्न तरी आहेत. एक, त्याचा सहभाग आहे की नाहीये, जर होता तर त्याला प्रवेश का दिला, आणि नाहीये ना मग स्थगिती का दिली? बरोबर, लगेच स्थगिती दिली. मग तुम्ही सांगायचं होतं की याचा काही संबंध नाही. पण आता पंचायत काय झाले तेव्हा बोंबलून मोकळे झाले. मग एक तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर त्याची माफी मागायला पाहिजे, हिंदुत्वाची प्रतारणा केली, हिंदूंची माफी मागितली पाहिजे, शिवसेनेला बदनाम केलं, शिवसेनेची माफी मागायला पाहिजे. म्हणजे वाटेल ते चाललेलं, फक्त जिंकायचं आणि असं सगळं चाललं. तर त्याच्यात तुम्ही हे पाऊल उचलले, तुमच्या धाडसाबद्दल खरंच तुमचं अभिनंदन करतो. आणि आपलं जे हिंदुत्व आहे ते वेगळं आहे. आपलं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडलेलं आहे, त्याच्यामुळे ते घेऊन आपण जाऊ. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो.